नमस्ते मित्रांनो, मी सचिन पाटील तुमचे स्वागत करतो फ्री मॅथ्स एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. इयत्ता 10वी मॅथ पार्ट 2च्या चॅप्टर 1 सिमिलॅरिटी या ठिकाणी चौथा भाग सादर करीत आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आपले पहिले एक्झाम्पल आहेत. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. या ठिकाणी तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेत आणि तिघही एक्झाम्पलसाठी एकच सूचना दिली आहे. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून देतोय, तुम्ही उर्वरित उदाहरणं सोडून काढायची आहे. एक फिगर दिली आहे बघा, ट्रायंगल PQR ची, ज्यामध्ये अँगल P चा PM हा बायसेक्टर आहे. आता तुम्हाला शो करायचं आहे की PM हा बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR आहे किंवा नाही. कशावरून? जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिली आहे, QM 3.5, MR 1.5, QP 7, PR इज इक्वल टू 3. आता ऑलरेडी आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम्स ह्या गोष्टी सर्व अभ्यासलेल्या आहेत. ह्या गोष्टींचा वापर करून आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधील सर्व एक्झाम्पल सोडून काढायचे आहेत. आता इथं अँगल बायसेक्टर शो करायचं आहे, म्हणजेच काय, आपल्याला अँगल बायसेक्टर थिअरमचा वापर करावा लागणार आहे. तर बघा, अँगल बायसेक्टर थिअरममध्ये केव्हा म्हणतो आपण PM ला बायसेक्टर? कॉन्व्हर्समध्ये शिकलो आहेत आपण. जर आपण QM अपॉन MR आणि QP अपॉन PR फाइंड केलं आणि ते जर सारखं आलं तर आपण म्हणू की दोन्ही रेशो सारखे आहेत. म्हणजेच काय, तर PM हा बायसेक्टर आहे अँगल P चा. आलं लक्षात? एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, केव्हाही अँगल बायसेक्टर लिहिताना किंवा जे रेशिओ आहेत ते रेशिओ लिहिताना आपण काय करणार, एका पॉईंट पासून सुरुवात करायची. जसं की आता या ठिकाणी मी Q पॉईंट पासून सुरुवात केली, QP अपॉन PR या पद्धतीने घेतलं. तसंच ह्याच पॉईंट पासून सुरुवात करून रेशिओ इथपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला जे रेशिओ मध्ये मिस्टेक्स होणार नाहीत. नाही तर मग बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, PQ अपॉन PR इज इक्वल टू RM अपॉन QM लिहितात. जर असं उलट सुलट जर झालं तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर चूक होऊ शकते. आता पहा, या ठिकाणी QM अपॉन MR इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. आता 3.5 आणि 1.5 या ठिकाणी जर तुम्हाला फ्रॅक्शन्स जे दिले आहेत, या फ्रॅक्शनचं जर सिम्प्लिफाय करायला सांगितलं तर त्या ठिकाणी अवघड जाईल. मग मी या ठिकाणी QP अपॉन PR 7 अपॉन 3 येईल असं मला दिसतंय. आणि 3.5च्या ट्वाईस घेतल्यानंतर 7 आहे, 1.5च्या ट्वाईस घेतल्यानंतर 3 आहे, म्हणून मी या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करतोय. आता 2 ने मल्टिप्लाय केल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं, 7 अपॉन 3 मला रेशो मिळाला. आता QP अपॉन PR इज इक्वल टू 7 अपॉन 3 आलात. या पहिल्या रेशिओला मी फर्स्ट नंबर दिला, सेकंडला सेकंड, आणि या ठिकाणी रेशिओ मला इक्वल दिसतोय. म्हणून आपल्याला म्हणता येईल QM अपॉन MR इज इक्वल टू QP अपॉन PR इज इक्वल टू 7 अपॉन 3 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. देअरफॉर इन ट्रायंगल QPR रे PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणून आपल्याला या ठिकाणी याला बायसेक्टर आहे असं म्हणता येईल, अँगल बायसेक्टर थिअरमच्या कॉन्व्हर्सनुसार. जे तुम्ही आन्सर फाइंड केलं असेल त्याला फ्रेम करायची. आता सेकंड एक्झाम्पल, इन ट्रायंगल PQR. पुन्हा आता बघा, हा ट्रायंगल PQR दिलंय, यामध्ये तुम्हाला PM 15 दिलंय, MQ दिलेलं नाही आहे, त्याऐवजी तुम्हाला PQ दिलंय 25, तसंच PN दिलेलं नाही आहे, NR इज इक्वल टू 8 दिलंय, त्याऐवजी PR हा 20 दिलेला आहे. आता तुम्हाला सेट वेदर लाईन NM दिस लाईन इज पॅरलल टू साईड RQ ऑर नॉट, त्याचं रिझन सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. बघा, सोल्युशन लिहिताना अगोदर आपल्याला ट्रायंगल PQR मध्ये आपल्याला काय काय दिसतंय, P', M', Q आहे, तसंच P', N', R आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला रेशिओ लिहिता येईल. यावरून बघा, बिटवीननेस प्रॉपर्टीचा पण वापर करणार. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही शिकलात बिटवीननेस प्रॉपर्टी, की जर P', N', असेल तर आपल्याला PN प्लस NR इज इक्वल टू PR या पद्धतीने लिहिता येतं. आता मला PNची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणून मी आधी काय केलं, PN लिहिलं इज इक्वल टू PR मायनस NR. हे सर्व तुम्ही मागच्या वर्षी शिकलात, म्हणून मी या ठिकाणी डायरेक्टली लिहिलं आहे. 20 - 8 इज इक्वल टू
12 म्हणजेच पी एनची व्हॅल्यू या ठिकाणी 12 आली. तसंच एम क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पुन्हा पी डॅश एम डॅश क्यू आहेत, त्यावरून आपल्याला लिहिता येईल एम क्यू इज इक्वल टू पी क्यू मायनस पी एम. म्हणून पी क्यू तुम्हाला गिवनमध्येच दिलं आहे बघा, 25 minus pm, again that is given in 15, therefore 25 minus 15 is equal to 10. mq ची व्हॅल्यू माहीत झाली. आता आपल्याला pn ची व्हॅल्यू माहीत झाली. काय शो करायचं आहे की nm पॅरलल आहे किंवा नाही. मग जर आपण या ठिकाणी बीपीटीच्या कॉन्व्हर्सचा वापर केलात, जर pn अपॉन nr pm अपॉन mq हे दोघंही जर इक्वल आले तर आपल्याला म्हणता येईल की nm इज पॅरलल टू q1. म्हणून आपण आधी pn अपॉन nr इज इक्वल टू 12 अपॉन 8 हा रेशो फाइंड करू. तो येईल बघा, 4च्या टेबलमधील दोघंही नंबर आहेत. 4 2 जार 8, 4 3 जार 12. therefore while simplifying this ratio we get 3/2. Similarly find pm upon mq is equal to 15/10. again simplified that 5 2 जार 10, 5 3 जार 15 म्हणजेच 3/2 आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता फर्स्ट अँड सेकंडला जर आपण या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसत आहेत की pn अपॉन nr इज इक्वल टू pm अपॉन mq. दोघंही रेशो इक्वल आहेत. दोघांच्या व्हॅल्यू सारख्या असल्यामुळे यावरून आपल्याला म्हणता येईल लाईन nm इज पॅरलल टू साइड rq युजिंग कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. जे तुम्ही फाइंड केलं असेल पुन्हा त्याला फ्रेम करायचं. रिझन सुद्धा आता स्टेट रिझन म्हटलंय किंवा गिव्ह रिझन म्हटलंय, म्हणजे हे रिझन येईल कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. समजलं? इतकी सोपी उदाहरणं आहेत. 2-2 मार्कालाच या ठिकाणी एक्झाम्पल विचारली जातात. तुम्हाला या ठिकाणी रिझन लिहिण्याला मार्क्स असतील, नंतर तुम्ही बिटवीननेस प्रॉपर्टीचा प्रॉपर यूज केलाय किंवा नाही या ठिकाणी मार्क्स असतील. म्हणजे अशा पद्धतीने ही सोपी उदाहरणं तुम्हाला परीक्षेत विचारली जातात. अगोदरच मी तुम्हाला इव्हॅल्युएशनमध्ये सांगितलंय की सोप्या भागावर तुम्हाला जवळजवळ 32 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे आपण सगळ्यात आधी सोपं करणार, बरोबर ऑटोमॅटिकली तुम्हाला जी मोठमोठी उदाहरणं ही सुद्धा सोप्या उदाहरणांना एकत्रित करून मोठी उदाहरणं म्हणजे कठीण उदाहरणं त्या ठिकाणी तयार होत असतात. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल 3. इन ट्रायंगल MNP NQ is bisector of angle N if MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, then find QP. आता थोडासा विचार करा, काय दिलंय यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की वेदर आय हॅव टू यूज युअर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम और अँगल बायसेक्टर थेरम. आता बघा, ज्या वेळेला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला अँगल बायसेक्टर दिला असेल त्यावेळेला इतकं इझी आहे, तुम्हाला सहज सांगता येईल की या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व करता येईल. म्हणून सोल्युशन लिहिताना जे तुम्हाला गिवन दिलं आहे ते आधी लिहिणार आपण. इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N, देअरफॉर युजिंग अँगल बायसेक्टर थिअरम MN अपॉन NP. बघा, मी इथं सुद्धा यम या पॉईंटपासून सुरुवात केली आहे. एकदा क्लॉकवाईज डिरेक्शनने आणि दुसऱ्यांदा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रेशिओ लिहिले आहेत. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचे, जो अँगल बायसेक्ट होत असेल तो व्हर्टेक्स सोडून उर्वरित 2 व्हर्टेक्सपैकी कोणत्याही एका व्हर्टेक्सपासून एकदा क्लॉकवाईज डिरेक्शनने एकदा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रेशिओ लिहायचे. ही सगळ्यात सोपी मेथड आहे, म्हणजे यात कुठल्याही प्रकारे मिस्टेक्स होणार नाहीत. म्हणून आता बघा, इथं क्लॉकवाईज डिरेक्शनने यम व्हर्टेक्सपासून मी रेशिओ लिहायला सुरुवात करतोय. MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. आता व्हॅल्यू पुट करणार. MNची व्हॅल्यू 5 दिली आहे, NP इज इक्वल टू 7, MQ 2.5 अँड QP यू हॅव टू फाइंड दॅट. सो राईट इट ॲज इट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 इंटू QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. QP इज इक्वल टू, here 5 is multiplied to QP, so taking on right hand side it divide to 2.5 into 7. 2.5 ones are 2.5, 2.5 twos are 5, again 2 ones are 2, 3.5 twos are 7, therefore QP is equal to 3.5. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला QP ची व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणून आपण QP ची व्हॅल्यू फाइंड केली, त्याला फ्रेम करणार. Example 4. Measure of some angles in figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC आहे किंवा नाही. आता पहा, हे तुमच्या बघून लक्षात आलं असेलच की कोणत्या थिअरममध्ये या पद्धतीने आपल्याला रेशिओ लिहिता येतो. कुठल्या? तुमचं उत्तर नक्कीच आलं असेल BPTमध्ये, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरममध्ये. म्हणजेच काय, BPTचा वापर करून आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करता येते. मात्र BPTमध्ये काय आहेत
की जर पी क्यू पॅरलल टू बी सी असेल तरच आपल्याला बी पी टी वापरता येतो. मात्र या ठिकाणी पी क्यू पॅरलल टू बी सी गिव्हनमध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे. म्हणजेच काय, फर्स्ट वी हॅव टू शो दॅट दिस पी क्यू इज पॅरलल टू बी सी. तर फॉर दॅट सम इन्फॉर्मेशन इज गिवन हिअर दॅट अँगल ए पी क्यू इज इक्वल टू 60 डिग्री, ए बी सी अगेन इज इक्वल टू 60 डिग्री. ह्या गोष्टीचा वापर करून आपल्याला हे प्रूव्ह लिहिता येईल. तर ते बघा कशा पद्धतीने लिहिता येईल. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए पी क्यू इज इक्वल टू 60, अँगल ए बी सी इज इक्वल टू 60 डिग्री. दिस इज गिवन. Therefore, angle APB is equal to angle ABC. But these are the corresponding angle made by line PQ, line BC and transversal AB. त्यामुळे ते तयार झालेले अँगल्स आहेत. म्हणून आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार पी क्यू पॅरलल टू बी सी या ठिकाणी म्हणता येईल. आणि पी क्यू पॅरलल टू बी सी असेल ट्रायंगल ए बी सीमधील, तर आपल्याला डायरेक्टली बी पी टीनुसार लिहिता येईल ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. सोपं आहे का नाही? थोडासा बेसिक विचार करायचा, सहज आपल्याला सर्व एक्झाम्पल सोडवता येतील. यामध्ये तुमचे जितके बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तितकं त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सोपं जाणार आहे. हेन्स फ्रूट खाली लिहून काढायचं. इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साइड ए बी पॅरलल टू साइड पी क्यू parallel to side DC, AP is equal to 15, PD is equal to 12, QC is equal to 14, find BQ. In trapezium ABCD, side AB parallel to PQ, parallel to DC. आता बघा, जरी हा ट्रॅपेझियम दिसत असला तरी या ठिकाणी या ट्रॅपेझियममध्ये ए बी, पी क्यू आणि डी सी या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. आणि समजा ए डी ही लाईन ट्रान्सव्हर्जल, बी सी ही लाईन ट्रान्सव्हर्जल आहेत असं या ठिकाणी आपण म्हणू. आणि त्यानुसार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्जलचा वापर करून आपल्याला या ठिकाणी बी क्यूची व्हॅल्यू फाइंड करता येईल. बघा सोल्युशन. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्जल, आधीच सांगितलं तुम्हाला, ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. इतकं सिम्पल आहे. फक्त आता या ठिकाणी तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज दिल्या आहेत बघा, ए पीची व्हॅल्यू दिली आहे, पी डीची, क्यू सीची, त्या व्हॅल्यू फक्त या ठिकाणी पुट करणार. 15/12 इज इक्वल टू बी क्यू फाइंड करायचा आहे म्हणून तो बी क्यू जसाच तसा लिहा अपॉन 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15 इंटू 14 इज इक्वल टू बी क्यू इंटू 12. नाउ हियर 12 इज मल्टिप्लाइड टू बी क्यू. Therefore, while taking it on left hand side, that divides 15 into 14. Therefore 15 into 14 upon 12 is equal to PQ. Now simplify this one. See, 15 and 12 both are multiple of 3. Therefore 3 4s are 12, 3 5s are 15. Again and 4 are in multiple of 2. Therefore 2 2s are 4 and 2 7s are 14 is equal to BQ. Therefore we get 5 into 7 upon 2 is equal to BQ. Simple taking multiplication, 7 into 5 is equal to 35 upon 2. 35 upon 2 is equal to 17.5. That is the value of BQ is equal to 17.5. In this way you can solve or find the value of BQ. Again taking a frame on your final answer. 6th example. Find QP using given information in the figure. Here some values are given of some sides. You have to find the value of QP. Here NQ is bisector of angle MNP, that is given, shown in figure. Therefore using property of angle bisector theorem we can find in triangle MNP segment NQ is bisector of angle MNP. Therefore MN upon NP is equal to MQ upon QP using angle bisector theorem. State here the reason. 25 upon 40 is equal to 14 upon QP. Again taking cross multiplication, 15 into QP is equal to 14 into 40. QP is equal to 14 into 40 upon 25. You get
Simple. Taking again simplification, 5 5s are 25, 5 is are 40, 14 into 8 is equal to 112 upon 5. While taking simple division, you get the value of QP is equal to 22.4. That is QP is equal to 22.4. Taking frame on the answer. In 7th example, in figure, AB parallel to CD parallel to FE, then find X and AE. Here you have to find the two values CE and AE. Whenever you find the value of CE, again we see that all 3 points A, C and E are collinear points. Therefore, AC plus C is equal to AE. In this way, you can find the value of AE. See, first, AB parallel to CD parallel to AE is given. Therefore, using the property of three parallel lines, we can write here BD upon DF is equal to AC upon CE. Write here reason. Therefore, put the value 8 upon 4 is equal to 12 upon X. Taking again simple cross multiplication, 8 into X is equal to 12 into 4. X is equal to 12 into 4 upon 8. X is equal to 6. सिम्प्लिफाय करा, अगदी सोपं आहे. 4 1s are 4, 4 2s are 8, 2 1s are 2, 2 6s are 12. Therefore, the value of X is equal to 6. Now, already I am explained A dash C dash E, because all 3 points are collinear. Using betweenness property, we can say that AE is equal to AC plus CE. Put that value 12 plus 6, AE is equal to 18. In this way, you can find the value of AE, taking the frame on your final answer. Now, 8th example. In triangle LMN, ray MT is bisect angle LMN if LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. Here, according to the given informations, angle MT is bisect angle M. Therefore, you can use here property of angle bisector theorem. Therefore, we can say that in triangle LMN, ray MT is bisect angle LMN. Therefore, LM upon MN is equal to LT upon TN. बघा, इथं सुद्धा मी L या पॉईंटपासून सुरुवात केली आहे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने आणि नंतर क्लॉकवाईज डिरेक्शनने लिहिलं आहे. व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. 6 upon 10 is equal to LT upon 8. Therefore, 6 into 8 is equal to 10 into LT. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर हा 10 डिवाइड केलात या ठिकाणी, तर 6 into 8 upon 10 is equal to LT. आता 6 into 8, आता इथं डिवाइड वगैरे करण्याची गरज नाही, कारण डिनॉमिनेटरला जर 10 असेल तर आपल्याला सहज डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला सरकवून आन्सर लिहिता येतं. म्हणून 6 8 are 48 upon 10 is equal to LT. 4.8 is equal to L. That is LT is equal to 4.8. इतकी सोपी उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून LTची व्हॅल्यू या ठिकाणी 4.8 आली, त्याला फ्रेम करायचं. कधी लक्षात ठेवा, याने तुमचं पेपर प्रेझेंटेशन असेल किंवा नोटबुकमधील प्रेझेंटेशन जेवढं चांगलं असेल तितकं त्या ठिकाणी तुमचं अक्षर सुंदर दिसेल. 9th एक्झाम्पल. इन ट्रायंगल ABC, सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is equal to X minus 2, DC is equal to X plus 2. Then find the value of X. तुम्हाला Xच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड करायचे आहे. आता सोल्युशन. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये BD बायसेक्ट अँगल ABC. BD काय करतोय? ABCला बायसेक्ट करतोय. देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. अँगल बायसेक्टर थिअरमचा वापर करून पुन्हा मी अँगल बायसेक्ट करणारा व्हर्टेक्स सोडून दुसरा म्हणजे कोणता A पासून सुरुवात केली, एकदा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने आणि एकदा क्लॉकवाईज डिरेक्शनने, म्हणजे घड्याळातील काट्यांच्या दिशेने आणि घड्याळातील काट्यांच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी लिहिलं. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन TC. आता तुम्हाला या ठिकाणी फक्त व्हॅल्यूंच्या ऐवजी काय केलं आहे, सिम्पल लिनियर इक्वेशन दिले आहेत, ते पुट करा. X अपॉन X प्लस 5 इज इक्वल टू X मायनस 2 अपॉन X प्लस 2.
पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर मोनोमियल इंटू बायनोमियलने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स 2x इज इक्वल टू इथं बायनोमियल इंटू बायनोमियल म्हणजे कोणत्याही एका ब्रॅकेटला ब्रेक करून त्या ठिकाणी आपण सिम्पल. आता या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिलं आहे, ते काही तुम्हाला इथं इतकं डिटेलमध्ये नाही लिहिलं आणि डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करून लिहिलं तरी चालेल. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्सने या 5ला मल्टिप्लाय केलं 5x, निगेटिव्ह 2ने एक्सला मल्टिप्लाय केलं -2x, निगेटिव्ह 2ने पॉझिटिव्ह 5ला मल्टिप्लाय केलं. जसं तुम्ही या ठिकाणी नंबरचा प्रोडक्ट करणार तशाच पद्धतीने चिन्हांचा सुद्धा प्रोडक्ट करावा लागेल. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह 10 आला. आता बघा दोघंही बाजूंनी आपल्याला एक्स स्क्वेअर दिसत आहेत, ते एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. फक्त आता या ठिकाणी बघा 2x इज इक्वल टू 5x मायनस 2x लाईक टर्म आहेत, त्यांची सबट्रॅक्शन होऊन 3x मायनस 10 शिल्लक राहील. आता काय करणार, लाईक टर्म एका बाजूने कलेक्ट करणार आणि कॉन्स्टंट टर्म एका बाजूने. आता बघा निगेटिव्ह 10 होता, त्याला मी ज्या वेळेला लेफ्ट हँडला नेईल तो त्यावेळेला पॉझिटिव्ह 10 होईल, म्हणून या निगेटिव्ह 10ला मी लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलो म्हणून तो 10 आला. आणि त्याच वेळेला हा पॉझिटिव्ह 2 आहे तो राईट हँड साईडला येताना निगेटिव्ह 2 होईल. 10 इज इक्वल टू 3x मायनस 2x इज इक्वल टू x, दॅट इज x इज इक्वल टू 10. तुम्हाला व्हॅल्यू बघा एक्सची फाइंड करायला सांगितली होती, ती आली. याला फ्रेम करणार. इथं तुमचं या ठिकाणी एक्झाम्पल सुद्धा सिम्पल आहेत दोघंही गोष्टी, अँगल बायसेक्टर थिअरम आणि बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. फक्त आपल्याला व्यवस्थित ओळखता आल्या पाहिजेत की कशा पद्धतीने त्या ठिकाणी कुठला फॉर्म्युला कोणत्या फिगरमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये आपल्याला वापरायचा आहे ते. बघा आता तुम्हाला 10व्या एक्झाम्पलमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. क्वेश्चन थोडा मोठा आहे मात्र आन्सर एवढं छोटं आहे बघा. इन फिगर 1.44 x इज एनी पॉईंट इन इंटेरियर ऑफ ट्रायंगल, पॉईंट x इज जॉईन टू व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. हा काय दिलाय, एक्स हा कुठे आहे, एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलमधील कोणताही एक पॉईंट आहे. पॉईंट एक्स इज जॉईन टू द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. तो काय झाला, एक्स हा ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला त्या ठिकाणी जॉईन केला आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे बघा 3 ट्रायंगल्स आपल्याला मिळाले. आणि अजून काय दिलं आहे की सेगमेंट पी क्यू पॅरलल टू डी, पी क्यू पॅरलल आहे डीला, क्यू आर पॅरलल आहे ई एफला. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट पी आर इज पॅरलल टू डी एफ. पी आर पॅरलल टू डी एफ आहे, यासाठी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिली आहे. आता बघा या ठिकाणी इन ट्रायंगल एक्स डी ई या ट्रायंगलमध्ये पी क्यू पॅरलल टू डी, हे कुठून दिलं आहे तर एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो गिव्हन, म्हणून इथं काय लिहिणार, गिव्हन लिहिणार. आता पुढे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा वापर केला आहे, म्हणजेच काय एक्स पी अपॉन काय येईल, त्याच्या पुढे कोणता सेगमेंट दिसतो आहे तुम्हाला, तुमचं उत्तर नक्कीच पी डी असेल म्हणून ते या ठिकाणी भरणार. इज इक्वल टू बघा हा क्यू ई, आता ट्रायंगल तुमचा एक्स डी ई आहे, त्यामध्ये डिनॉमिनेटरला क्यू ई आहे म्हणजे न्यूमरेटरला तुमचं नक्की उत्तर असेल एक्स क्यू. हे या ठिकाणी फिल करायचं. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे झालं एक्स डी ई या ट्रायंगलच्या बाबतीत. आता एक्स ई एफ या ट्रायंगलमध्ये पहा, क्यू आर पॅरलल टू ई एफ दिलं आहे, हे एक्झाम्पलमध्येच दिलं आहे क्यू आर पॅरलल टू ई एफ, म्हणून आपण ते गिव्हनमध्ये लिहिणार. आणि तुम्हाला या ठिकाणी सर्व ज्या काही रेशिओच्या ज्या काही गोष्टी असतील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या त्या ब्लँक दिल्या आहेत, त्या सहज तुम्हाला लिहिता येतील. काय लिहिता येईल पहा, एक्स ई एफमध्ये क्यू आर पॅरलल टू ई एफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा वापर करून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. आणि रिझन काय लिहिणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता इथं काय आहेत बघा, त्यांना काय अपेक्षित आहेत की तुम्ही फर्स्ट आणि सेकंडवरनं काय कन्क्लुजन काढलं. एक्स पी अपॉन पी डी, एक्स क्यू अपॉन क्यू ई, तसंच इथं एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स आर अपॉन आर एफ दिसत आहेत. तुम्ही बघा ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीचा वापर करून या ठिकाणी लिहू शकतात एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू, बघा या ठिकाणी या दोघंही गोष्टी सारख्या आहेत, एक्स क्यू क्यू ई, एक्स क्यू क्यू ई, म्हणजेच तुम्ही डायरेक्टली लिहू शकणार एक्स आर अपॉन आर एफ. आणि आता हे सेगमेंट कुठं आहेत, हे रेशिओ कुठं आहेत ते पहा, कोणत्या ट्रायंगलमधले आले आहेत आपल्याला, एक्स पी अपॉन पी डी
आणि XR अपॉन RF हे रेशो या ठिकाणी इक्वल आहेत, म्हणून कॉन्व्हर्स ऑफ BPT नुसार आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल की PR पॅरलल टू DF. या पद्धतीने हे प्रूफ तुम्हाला लिहिता येईल किंवा कंप्लीट करता येईल. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी संपली. Thank you for watching my video. Please like and share my video. Subscribe to my YouTube channel and press bell icon for more videos.